प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण शेवग्याच्या शेंगांची आमटी करणार आहोत, काळ्या मसाल्यातली. तर त्यासाठी इथे मी 2 डाळींचा वापर करणार आहे. अर्धी वाटी लाल मसूर आणि अर्धी वाटी मुगाची डाळ. ह्या दोन्ही पण आपल्याला स्वच्छ धुवून एकत्र शिजवून घ्यायच्या. आता ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि इथे 4-5 शेंगा घेतल्यात मी, शेवग्याच्या शेंगा. डाळ कमी असली तरी चालेल, पण शेवग्याच्या शेंगा भरपूर घ्या. आता ही स्वच्छ धुवून यात आपल्याला शिजवून घ्यायचं, एक कांदा आणि टोमॅटो घालून. हे बघा, आता स्वच्छ डाळ धुवून घेतली. यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे. टोमॅटो जास्त घातला तर चांगलंच आहे, छान चव येते. इथे मी 2 मोठे टोमॅटो घेतले आणि एक कांदा असा उभा पातळ चिरून घेतला. तो असा कुस्करून टाकून द्यायचा. थोडंसं मीठ, नंतर आपण मीठ घालणारच आहोत. आणि यात पाणी टाकून शिजवून घ्यायचं. आता ही डाळ अर्धवट शिजत आली की मग आपण शेंगा घालणार आहोत शिजायला, कारण मग शेंगा एकदम गाळ शिजून जातात. म्हणून ही डाळ आपण अर्धवट शिजवून घेऊ. आता मी डाळ शिजायला ठेवली आहे. त्याच्यात 1 चमचा, छोटा चमचा तेल घालायचं, मिक्स करून घ्यायचं आणि चमचा यातच ठेवायचा, म्हणजे डाळ उतू जाणार नाही. आता डाळ शिजते तोपर्यंत आपण मसाले बघूया. 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. हा आपल्याला छान भाजून घ्यायचा, अगदी काळपट रंगावर. नंतर अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे, बारीक किसून घेतलं. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, पोह्याच्या चमच्याचं प्रमाण, 1 चमचा जिरे, 3 चमचे धणे, 1 इंच आलं, त्यानंतर 1 चमचा खसखस आणि 1 तेजपान, 2 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, थोडंसं दगडफूल, 1 मसाला वेलची आणि स्टार फुलचं 1 पान घेतलं आहे. बस. आता हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. आता सर्वात आधी आपण कांदा भाजून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे भाजून घ्यायचं. आता हे काढून घेऊया. खोबरं भाजून घेऊया. खोबरं पण यातच काढून घ्यायचं. गरम मसाला, बाकी सर्व साहित्य टाकून घेऊया. हे बघा, असं भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून टाकूया. आता हा मसाला गार झाला की आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. तर हे सर्व साहित्य एकत्र करून घेऊ. आता हे बघा, आपली डाळ शिजत आली आहे. अशी झाली पाहिजे. हे बघा, अशी झाली पाहिजे. आता यात आपल्याला शेंगा टाकून द्यायच्या.
अजून 1 ग्लास पाणी घालते मी शिजायला. यात आता थोडीशी हळद घालते. हिंग, फोडणीत पण घालणार आहे मी हिंग. आता शेंगा शिजताय तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया. आता शेंगा शिजू देऊया. चला, आता शेंगा आपले छान शिजल्यात. अशा प्रकारे शिजवून घ्यायच्या. नवशिक्यांसाठी सांगते मी हे बारीक सारीक सगळं. हे बघा, आता याला आपण फोडणी देऊन घेऊया. आपला मसाला पण तयार आहे. हे बघा, बघू शकता. आता फोडणी देऊया. तेल घालूया. थोडी तिखटच करणार आहोत आपण. ही भाजी तिखटच छान लागते. कारण फोडणीला मोहरी घालूया, 1 चमचा. धुवून सुकवून घेतलेला कढीपत्ता, 1 चमचा हिंग आणि आपले मसाल्याचं वाटण. लाल तिखट आपल्या इच्छेनुसार घालू शकता. किती आपल्याला तिखट हवं आहे त्या हिशोबाने. साधारणपणे 2 चमचे घेतले मी. कोथिंबीर. आता शिजलेली डाळ. आता तुम्हाला किती पातळ घट्ट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. शिजताना आपण मीठ घातलेलं होतं, त्यामुळे जरा जपूनच घालायचं. 1/2 चमचा. बघून घ्यायचं उकळी आली की. मिक्सरचं भांडं धुवून घेतलं मी. आता 5 मिनटं आपल्याला मसाल्यामध्ये छान उकळून घ्यायचं. चला, आता आपली शेवग्याची शेंगाची आमटी तयार आहे. मस्त झालेली आहे. चवीला अतिशय उत्कृष्ट झालेली आहे. बघू शकता तुम्ही. आणि रंगही छान आलेला आहे. अशा प्रकारे करून बघा तुम्ही. असे मसाले वापरून. हे बघा, बघू शकता तुम्ही. झणझणीत झालेली आहे अगदी. अशाच प्रकारची शेवग्याची आमटी छान लागते. करून बघा तुम्ही असे मसाले वापरून. आणि रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.